आज रविवार दिनांक 21 मार्च 2021. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मौल्यवान नावामध्ये मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. आम्ही आजच्या भक्तीला प्रारंभ करीत आहोत. प्रारंभी आपण प्रार्थना करूया. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, पुन्हा एक वार आम्हाला तू सुभक्तीविषयी कसरत करणारी कृपा पुरवलेली आहेस. पुन्हा एक वार बापा परमेश्वरा, चित्त समाधानासह भक्ती हा मोठाच लाभ आहे. हा अनुभव तू आम्हाला दिलेला आहेस. पुन्हा एकदा बापा परमेश्वरा, आम्ही सुभक्तीचं रहस्य निर्विवाद मोठे आहे हे मान्य करणारी कृपा तू आम्हाला पुरवलेली आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. आलेल्या सर्व भक्तांना तू आशीर्वादित कर, कारण आम्ही सर्वजण प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा उद्धारक त्याच्याच नावामध्ये एकत्रित झालेले आहोत. प्रभू येशू ख्रिस्त आम्हासाठी मरण पावला, पुरला गेला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि तो पुन्हा येणार आहे हा विश्वास जाहीर करीत आम्ही आज या भक्तीमध्ये आमचा आत्मा, जीव, शरीर समर्पित करीत आहोत. प्रत्येक भक्तांना तू आशीर्वादित कर. सर्व सैतानी शक्ती, क्लुप्ती, अडकणे, अडथळे येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावामध्ये आम्ही बांधून टाकीत आहोत. स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध आम्ही म्हणावेत यासाठी बापा परमेश्वरा, आज तुझ्या पवित्र आत्म्याचा दुप्पट वाटा आम्हा प्रत्येकांना तू दे. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. देव बापाच्या उपकार स्तुतीसाठी आपण यावेळेला गीत गात आहोत. मंडळीला विनंती आहे आपण सर्वजण उभे राहूया. कोण हरिल मम पाप तुझ विण, कोण हरिल संताप. कोण हरिल मम पाप तुझ विण, कोण हरिल संताप. ध्यान धारणा जप तप अवघा, निष्फळ झाला व्याप. निष्फळ झाला व्याप तुझ विण, कोण हरिल संताप. कोण हरिल मम पाप तुझ विण, कोण हरिल संताप. विद्या कुल धन सकल साधने, झाला केवळ शाप. झाला केवळ शाप तुझ विण, कोण हरिल संताप. कोण हरिल मम पाप तुझ विण, कोण हरिल संताप. मित्र बंधू गण नचये कामा, जननी किंवा बाप. जननी किंवा बाप तुझ विण, कोण हरिल संताप. कोण हरिल मम पाप तुझ विण, कोण हरिल
संता कोण हरिल मम पाप तुझ विण कोण हरिल संता ख्रिस्ता ख्रिस्ता कोण ऐकते माझा करुण विलाप माझा करुण विलाप तुझ विण कोण हरिल संता कोण हरिल मम पाप तुझ विण कोण हरिल संता उभे असतानाच आपण आपला विश्वासांगीकार म्हणजे प्रेषितांचा मतांगीकार जाहीर करीत आहोत. प्रारंभ करूयात. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया ईजपासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. आळीपाळीचा शास्त्रपाठ यावेळेला आपण वाचत आहोत. आज 12वा रविवार, परमेश्वराची दया. प्रारंभ करीत आहोत. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या एकंदर दुष्कर्माची क्षमा करीतो. तो तुझे रोग बरे करीतो. तो तुझा जीव विनाश गर्तेतून उद्धरितो. तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालतो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करीतो. म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. जाचलेल्या सर्वाकरिता परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्य करीतो. त्याने आपला मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्रायलाच्या वंशजाला विदित केले. परमेश्वर कृपाळू, कनवाळू व कृपाळू, मंदक्रोध व दयामय आहे. तो सर्वदाच दोष देत राहणार नाही. तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. आमच्या पातकांच्या मानाने त्याने आमचे पारिपत्य केले नाही. त्याने आमच्या दुष्कर्मांच्या मानाने आम्हास प्रतिफळ दिले नाही. कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश फार उंच आहे, तशी त्याची दया, त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आम्हापासून दूर केले आहेत. जसा बाप आपल्या मुलावर ममता करीतो, तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करीतो. कारण तो आमची प्रकृती जाणतो. आम्ही केवळ माती आहो हे तो लक्षात ठेवितो. मानव प्राण्याचे आयुष्य गवतासारखे आहे. वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो. वारा त्यावरून गेला म्हणजे तो नाहीसे होते आणि त्याचा त्या ठिकाणाशी पुनरपी संबंध जळत नाही. परंतु परमेश्वराची दया, त्याचे भय धरणाऱ्यांवर युगानुयुग असते आणि त्याच्या न्यायत्वाचा अनुभव त्यांच्या पुत्रपौत्रास घडतो. म्हणजे त्याचा करार जे पाळितात आणि त्याच्या विधींचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात, त्यास तो घडतो. परमेश्वराने आपले सिंहासन आकाशात स्थापिले आहे. त्याचे राज्य सर्वांवर आहे. अहो परमेश्वराच्या दिव्यदूतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आहात आणि त्याचे आज्ञावचन ऐकून त्याप्रमाणे करिता, ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. अहो परमेश्वराच्या सर्व सैन्यांनो, जी तुम्ही त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस नेता, ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. परमेश्वराच्या साम्राज्यातील सर्व ठिकाणचे, त्याचे अखिल सृष्ट पदार्थ त्याचा धन्यवाद करा. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. आमेन.
मंडळीला विनंती आहे, कृपा करून आपण खाली बसून घ्यावे. शास्त्रपाठ वाचन आपण करीत आहोत. इर्मया अध्याय 14 आणि वचने 13 ते 18. इर्मया अध्याय 14 वचने 13 ते 18. मग मी म्हणालो, हे प्रभू परमेश्वरा, पहा, संदेष्टे त्यास म्हणत आहेत, तुम्ही तरवार पाहणार नाही, तुम्हा दुष्काळ गाठणार नाही, तर ह्या स्थळी मी तुम्हास खरी शांती देईन. परमेश्वर मला म्हणाला, संदेष्टे माझ्या नामाने असत्य संदेश देतात. मी त्यास पाठविले नाही, मी त्याचबरोबर बोललो नाही. मी ते खोटा दृष्टांत, शकून व निरर्थक गोष्टी व आपल्या मनातील कपट योजना संदेश रूपाने तुम्हा सांगतात. यास्तव ज्या संदेष्ट्यास मी पाठविले नाही व जे माझ्या नामाने संदेश देतात व म्हणतात, या देशावर तरवार व दुष्काळ येणार नाही, त्याच्या संबंधाने परमेश्वर म्हणतो, हे संदेष्टे तरवारीने व दुष्काळाने नष्ट होतील, आणि ज्या लोकास ते संदेश देतात तेही दुष्काळाने व तरवारीने मरतील, व त्यास यरुशलेमेच्या रस्त्यांनी पकडून देतील. त्यास, त्यांच्या स्त्रियास, त्यांच्या पुत्रास व त्यांच्या कन्येस कुणी पुरणार नाही. मी त्यांची दुष्टता त्याचवर लोटीन. तू त्यास हे वचन सांग, माझ्या डोळ्यातून रात्रंदिवस अश्रुधारा वाहत त्यानं थांबवत, कारण माझ्या लोकांची कुंवार कन्या भयंकर जखम लागून आणि अति छिन्नभिन्न झाली आहे. मी वनात जातो व ते तरवारीने वधलेले आहेत. शहरात येतो तो दुष्काळाने पिडलेले मला आढळतात, कारण संदेष्टे व याजक हे अज्ञात देशात भटकत आहेत. दे बापा वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. आमेन. आपण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकूया, डोळे बंद करूया. आपण प्रार्थनेमध्ये जात आहोत. पवित्र 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 सेनाधीश, कृपाळू कणवाळू मंद क्रोध देवा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, मनापासून आम्ही तुझा आभार मानतो, उपकार स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो. पाया पडून तुला नमन करतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याच नावामध्ये आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत आणि तुला उंचावित आहोत. बापा, पुन्हा एकदा बापा परमेश्वरा, तुझी कृपाच आम्हाला पुरेशी आहे. या विश्वासाने आम्ही तुझ्या चरणावर लोटांगण घेत आहोत आणि बापा परमेश्वरा, पाया पडून तुला नमन करीत आहोत. बापा परमेश्वरा, आम्हाला येथपर्यंत तू सहाय्य केलंस, कृपा द्या, अनुग्रह पुरवलास. आम्ही तुझा आभार मानतो, का स्तुती करतो. बापा परमेश्वरा, आजच्या भक्तीमध्ये सहभागी झालेल्या सर्व भक्तांना तू आशीर्वादित कर. आणि बापा परमेश्वरा, प्रत्येकांच्या कुटुंबामध्ये तुझे सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य तू भर आणि भरत आहेस. तुझा आभार मानतो, का स्तुती करतो. प्रत्येकांच्या अवतीभोवती तुझ्या दिव्यदूतांची छावणी ठेव, जेणेकरून कोणताही रोग, आजार, मरी, महामारी कोणाच्याही आसपास येणार नाही. प्रभू, आम्ही आमच्या शहरासाठी, पुन्हा शहरासाठी मागत आहोत. हे बापा परमेश्वरा, कोविड-19 ही महामारी पुन्हा एकदा पसरलेली आहे. प्रभू, तू कार्य कर. बापा, आम्ही तुझ्याजवळ विनंती करत आहोत, आम्ही तुझा धावा करीत आहोत. हे बापा परमेश्वरा, तू बापा परमेश्वरा सर्व सामर्थ्यशाली देव आहेस. तू ह्या रोगाला हद्दपार कर. ही महामारी तू घालवून टाक. लोकांचं जीवन स्वस्थ, निरोगी आणि बापा परमेश्वरा विना चिंता सखर बापा आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. त्याचप्रमाणे बापा, मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे या देवाच्या मंडळीवर तुझा आशीर्वाद दे. प्रत्येक कुटुंब तू आशीर्वादित कर. सर्व पास्टेट कमिटी, पास्टेट कॉन्फरन्स तू आशीर्वादित कर. आणि बापा परमेश्वरा, आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत की बापा परमेश्वरा, संपूर्ण मेथोडिस्ट चर्च इन इंडियावर तुझा आशीर्वाद दे. मुंबई रिजनल कॉन्फरन्ससाठी आमची तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना आहेत की बापा परमेश्वरा, आमचे सन्माननीय बिशप साहेब, बिशप डॉक्टर अनिल कुमार सरवंत, त्यांची प्रिय पत्नी लेकरे यांना आशीर्वादांचा दुप्पट वाटा दे. त्यांची एक्झिक्युटिव्ह बोर्ड आणि बापा परमेश्वरा सर्व कॅबिनेट तू आशीर्वादित कर. बापा, मुंबई रिजनल कॉन्फरन्स अंतर्गत येणारे सर्व मंडळ्या, त्यांचे पालकवर्ग, त्यांचे डियस
तू आशीर्वादित कर बापा, आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. त्याचप्रमाणे हे बापा परमेश्वरा, पुन्हा डिस्ट्रिक्टसाठी आम्ही विशेष प्रार्थना करीत आहोत. आमचे डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडेंट रेव्हरंड डॉक्टर एस रत्नमणी यांनाही तू आशीर्वादित कर बापा परमेश्वरा. त्यांची प्रियपत्नी लेखरे यांनाही तू आशीर्वादित कर. सर्व पाळक वर्ग आम्ही तुझ्या हातात सोपितो. सर्व मिशनरी, सुवार्थिक बापा परमेश्वरा, या सर्वांसाठी आम्ही मागत आहोत की या दिवसांमध्ये त्यांचं तू सहाय्य कर, कृपा दया अनुग्रह दे. हे बापा परमेश्वरा, पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या कृपेच्या अधीन स्वाधीन आहोत. आम्हाला तुझी कृपाच पुरेशी आहे. मी तुझा दास सेवक तुझ्या कृपेच्या अधीन स्वाधीन आहे. मी आणि माझं कुटुंब नव्याने आम्ही आमचं आत्माजीव शरीर तुझ्या स्वाधीन करीत आहोत बापा. यासाठी की जी धाव तू आम्हाला दिलेली आहेस ती धाव आम्हाला पूर्ण करता येईल. सहाय्य कर, कृपा दया अनुग्रह दे. मान महिमा गौरव देवाला. धन्यता नारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात. यावेळेला सर्वात प्रथम आपण शुभवर्तमान वाचन करणार आहोत. त्यानंतर उभे असतानाच आपण एक गीत गाणार आहोत, आणि गीत झाल्यानंतर मंडळीला विनंती राहील की आपण कृपा करून खाली बसून घ्यावे. आपण शुभवर्तमान वाचन करीत आहोत. मत्तय शुभवर्तमान अध्याय 12 आणि वचने 12 पासून ते पुढे 36 पर्यंत. मत्तय शुभवर्तमान 12, 22 ते 37. सैतानाचे सहाय्य घेतल्याचा आरोप. मग आंधळा व मुका असलेला एका भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणले, आणि त्याने त्याला बरे केले. तेव्हा तो मुका बोलू व पाहू लागला. तेव्हा सर्व लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हा दाविदाचा पुत्र असेल काय? परंतु परुषी हे ऐकून म्हणाले, भूतांचा अधिपती जो बालजबूल त्याच्या सहाय्याशिवाय हा भूते काढीत नाही. त्याने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यास म्हटले, आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते, आणि आपसात फूट पडलेले प्रत्येक नगर किंवा घर टिकणार नाही. सैतान जर सैतानाला काढीत असेल तर त्यांच्यात फूट पडले आहे, मग त्याचे राज्य कसे टिकणार? आणि मी जर बालजबुलाच्या साह्याने भूते काढीत असेल तर तुमचे लोक कोणाच्या साह्याने काढितात? म्हणून तेच तुमचा न्याय करतील. परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या साह्याने भूते काढीत आहे तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे. अथवा बलवान माणसाला अगोदर बांधल्याशिवाय त्याच्या घरात शिरून त्याची चीजवस्तू कोणाला लुटून नेता येईल काय? त्याला बांधिले तरच तो त्याचे घर लुटील. जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे, आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो उधळून टाकीतो. यास्तव मी तुम्हा सांगतो की प्रत्येक पाप व दुर्भाषण यांची माणसांना क्षमा होईल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध जे दुर्भाषण आहे त्याची क्षमा होणार नाही. मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कुणी काही बोलेल तर त्याला क्षमा होईल, परंतु जो कुणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याची त्याला क्षमा होणार नाही. या युगी नाही व येणाऱ्या युगीही नाही. झाड चांगले आणि त्याचे फळ चांगले असे म्हणा, अथवा झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट असे म्हणा, कारण फळांवरून झाड कळते. अहो सापांच्या पिलांनो, तुम्ही वाईट असता तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार. चांगला माणूस आपल्या चांगल्या भांडारातून चांगले काढितो, आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट काढितो. मी तुम्हाला सांगतो की माणसे जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशेब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोष ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील. हे देवबापाचं शुभवर्तमान आहे. आमेन. आपण यावेळेला
देवबापाच्या उपकार स्तुतीसाठी एक गीत गाणार आहोत आणि गीत झाल्यानंतर मंडळीला विनंती राहील आपण कृपा करून खाली बसून घ्यावे. ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु मनात येई विचार तो ख्रिस्तार्पणमस्तु उच्चारांचा प्रवाह सगळा ख्रिस्तार्पणमस्तु आचारांची सर्व मालिका ख्रिस्तार्पणमस्तु मी पण माझे अवघे ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु भार्या कन्या पुत्र बंधुगण ख्रिस्तार्पणमस्तु मोठेपण बालहानपण हे ख्रिस्तार्पणमस्तु निर्धनता की धनाढ्यता ही ख्रिस्तार्पणमस्तु प्रपंच अवघा अवघे ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु प्राणप्रियतर जन्मभूमिः ख्रिस्तार्पणमस्तु दैनहिचे वा वैभवहीचे ख्रिस्तार्पणमस्तु आशा माझी हिच्या विषयीची ख्रिस्तार्पणमस्तु मम अश्रू हे अवघे ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु निंदा स्तुतीचे गारुड सगळे ख्रिस्तार्पणमस्तु मान घडो अपमान घडो तो ख्रिस्तार्पणमस्तु जगणे मरणे व्यर्थ कल्पना ख्रिस्तार्पणमस्तु जग हे सारे अवघे ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु देव बापाला धन्यवाद. सुप्रियानो, आपण आपल्या आजच्या मुख्य संदेशाकडे जात आहोत. प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा,
आम्ही नम्र आणि लीन होऊन तुझ्या चरणाजवळ येत आहोत. कारण ह्या वेळेला बापा परमेश्वरा, आम्ही जो विषय पाहत आहोत तो विषय आहे प्रभू येशू ख्रिस्ताचे व्यक्तिमत्व. आणि बापा परमेश्वरा, आज प्रभू येशू ख्रिस्ताचं आम्ही दुसरं व्यक्तिमत्व पाहत आहोत आणि ते आहे शिक्षण देणारा देव प्रभू येशू ख्रिस्त. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा याविषयी जे शिक्षण दिलेलं आहे ते आम्ही समजावून घेत आहोत. देव जो बाप, देव जो पुत्र याविषयी तू आम्हाला समजावून सांगितलेलं आहेस. आणि आता आम्ही देव जो पवित्र आत्मा याविषयी समजून घेणार आहोत. आणि त्यामधील हे अतिशय बापा परमेश्वरा महत्वाचं आणि अतिशय गंभीर असं हे वचन आहे. असा हा विषय आहे पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण. प्रभू आम्हाला कृपा दे. वचनाच्या उलगड्याने प्राप्त होणारा प्रकाश दे. आज बोलणारे आम्ही नाहीत, बोलणारा मी नाही, तर बोलणारा प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता, त्याचा आत्मा आहे. हा विश्वास आम्हाला दे बापा सहाय्यक. सर्व सैतानी शक्ती, क्लुप्ती, अडखणे, अडथळे येशू ख्रिस्त माझा प्रभू याच्या नावामध्ये आम्ही बांधून टाकीत आहोत. धनतानाला प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. देव बापाला धन्यवाद असो. प्रियानो, आम्ही जो प्रमुख वार्षिक विषय आहे प्रभू येशू ख्रिस्ताचे व्यक्तिमत्व, त्यामधील हा दुसरा भाग आम्ही पाहत आहोत. शिक्षण देणारा देव प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्यामधील संदेश क्रमांक 7 आज आम्ही पाहत आहोत आणि तो आहे पवित्र आत्म्याविषयीचे प्रभू येशूचे शिक्षण. आणि यामध्ये जो विषय आम्ही पाहणार आहोत तो आहे पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण. मत्तई कृष्ण वर्तमान 12वा अध्याय आणि 22 ते 36 ही वचने आम्ही शुभवर्तमान वाचनामध्ये आम्ही ऐकलेली आहेत आणि त्या आधारावरच आम्ही आज पुढे जात आहोत. आणि त्याच्या 31 आणि 32 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, यास्तव मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक पाप व दुर्भाषण यांची माणसांना क्षमा होईल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध जे दुर्भाषण आहे त्याची क्षमा होणार नाही. मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कुणी काही बोलेल तर त्याची त्याला क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याची त्याला क्षमा होणार नाही, ह्या युगी नाही व येणाऱ्या युगीही नाही. अतिशय गंभीर, अंगावर काटे उमटवणार, जीवाचा थरकाप करणारं हे वचन आहे. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने फारच एक गंभीर सत्य या ठिकाणी प्रगट केलेलं आहे. पवित्र आत्म्याविरुद्ध जो कोणी दुर्भाषण करील त्याला क्षमा नाही, ह्या युगी नाही, येणाऱ्या युगीही नाही. आणि म्हणून पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण काय आहे हे समजून घेण्यापलीकडे आम्हाला आता पर्याय नाही. यावर आम्ही अनेक संदेश ऐकले असतील, या वचनाबाबत आमच्या अनेक कल्पनाही असतील, निरनिराळ्या संदेशवाहकांना पवित्र आत्म्याच्या द्वारे निरनिराळं प्रगटीकरणही दिलं असेल, ते आम्ही ऐकलं असेल, ग्रहण केलं असेल. आज पवित्र आत्मा आम्हाला काय सांगत आहे
हे आम्ही ऐकणार आहोत प्रियानो. आणि सर्वात प्रथम आम्ही हे समजून घेत आहोत की दुर्भाषण हा शब्द 31व्या वचनात उपयोगात आणलेला आहे आणि विरुद्ध बोलेल हा 32व्या वचनात उपयोगात आणलेला आहे. पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण आणि पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल असे हे दोन शब्द प्रयोग आहेत. आणि म्हणून पवित्र आत्म्याविरुद्ध बोलणे हे तर आम्हाला सरळ कळत आहे. दुर्भाषण आणि विरुद्ध बोलणे या दोन्हीही गोष्टी एकच आहेत. आणि त्याच दृष्टिकोनातून आम्ही ते समजून घेत आहोत. दुर्भाषण म्हणजे काय? वाईट शब्द बोलणे, शिवीगाळी देणे. यहुदाचे पत्र आणि 8व्या वचनामध्ये हे सांगितलेलं आहे. एपिस्करास पत्र 4था अध्याय आणि 31व्या वचनामध्ये आम्हाला हे वाचायला मिळत आहे. पवित्र आत्म्याविषयी वाईट शब्द बोलणे आणि पवित्र आत्म्या विरुद्ध शिवीगाळी करणे म्हणजे दुर्भाषण आहे प्रियानो. त्यानंतर दुसरा शब्द आहे रेल, भांडण किंवा विरोध. 1 तिमोथी 6वा अध्याय 4थं वचन आणि 2 पेत्र 2रा अध्याय 11वं वचन हे फार महत्त्वाचं आहे. आणि यामध्ये हा उल्लेख आहे भांडण आणि विरोध. पवित्र आत्म्याला विरोध करणे किंवा पवित्र आत्म्याशी भांडणे हा त्याचा अर्थ आहे. पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण. तिसरा जो शब्द आहे तो रिवायल, याचा अर्थ आहे अपमान, नालस्ती, अपशब्द, टीका इत्यादी. आणि याचा संदर्भ आहे मत्तय 27:39. मत्तय 27:39. पवित्र आत्म्याविषयी अपमानात्मक शब्द बोलणे, पवित्र आत्म्याची नालस्ती करणे, पवित्र आत्म्याविषयी अपशब्द बोलणे आणि पवित्र आत्म्यावर टीका करणे प्रियानो हे दुर्भाषण आहे. त्यानंतर चौथा जो शब्द आहे तो आहे डिफेम, बदनामी. आणि संदर्भ आहे 1 करिंथ 4:13. 1 करिंथ 4:13. पवित्र आत्म्याची बदनामी करणे. ही जी वचने प्रभू येशू ख्रिस्त बोलला 31-32 12व्या अध्यायाच्या 31-32 या वचनात, ती घटनाच तशी आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने एक आंधळा व मूक असलेल्या भूतग्रस्ताला बरं केलेलं आहे. आणि प्रियानो तो बरा झालेला पाहून लोकसमुदाय आश्चर्य करू लागले. परंतु परुषी म्हणाले, भूतांचा अधिपती जो बालजबूल त्याच्या सहाय्याशिवाय हा भूते काढीत नाही. परुषी, धर्मपुढारी, बदनामी, प्रभू येशू ख्रिस्ताची बदनामी म्हणजे पवित्र आत्म्याची बदनामी. पवित्र आत्म्याने काम करत होता प्रभू येशू ख्रिस्त, परंतु त्याला म्हणाले हा बालजबूलच्या सहाय्याने, भूतांचा अधिपती बालजबूलच्या सहाय्याशिवाय हा भूते काढीत नाही. आणि त्यानंतर 5वा शब्द आहे स्लँडर, निंदा, आळ घेणे. संदर्भ आहे रोम 3रा अध्याय 8वं वचन. पवित्र आत्म्याची निंदा करणे आणि पवित्र आत्म्यावर आळ घेणे. पवित्र आत्म्याने माझं वाईट केलं. आणि 6वा शब्द आहे इन्सल्ट बाय ब्लास्फेमी, दुर्भाषणाने अपमान करणे, अपमानाने दुर्भाषण करणे.
मत्तय 12वा अध्याय 31 वचन. पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण अर्थात पवित्र आत्म्याविरुद्ध बोलणे, अपमानात्मक बोलणे, साधं सुधं नव्हे. आणि हे आहे दुर्भाषण, पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण. आम्ही पुढे पाहत आहोत, प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले आहे की पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण म्हणजे काय. आणि हे 3 प्रकारे होऊ शकते. पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण हे 3 प्रकारे होऊ शकते. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने हे प्रगट केलेलं आहे, सांगितलेलं आहे. आणि जे पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करणार आहेत त्यांना क्षमा नाही, ह्या युगी नाही, येणाऱ्या युगीही नाही. असे कोणते लोक आहेत ते आम्ही पाहणार आहोत प्रियानो, ते आम्ही पाहणार आहोत. मत्तय सुवर्तमान अध्याय 7 आणि वचने 21 ते 23 या वचनामध्ये हे दुर्भाषण करणारे कोण आहेत आणि ज्यांना क्षमा नाही, ह्या युगी नाही आणि येणाऱ्या युगीही नाही, असं जे प्रभू येशू ख्रिस्त म्हणालेलं आहे ते कोणते लोक आहेत ते या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः नमूद केलेले आहे. मत्तय 7:21-23. मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालविली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केली नाहीत काय. तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापुढून निघून जा. देव बाप वाचलेलं शुभवर्तमान आम्हासाठी आशीर्वादित करो. आणि हेच ते 3 प्रकारचे लोक आहेत की जे पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतात, पवित्र आत्म्याविरुद्ध बोलतात आणि ज्यांना क्षमा नाही, ह्या युगी नाही आणि येणाऱ्या युगी नाही, असं स्वतः प्रभू येशू ख्रिस्त जो पवित्र आत्म्याच्या योगाने जन्म पावला, ज्याने पवित्र आत्म्याचा अभिषेक होऊन त्याचं सेवा कार्य, महत्कृत्य, चिन्ह, चमत्कार केली, ज्याला बाप्तिस्म्याच्या वेळेला पवित्र आत्म्याचा कबुतरासारखा अभिषेक झाला, ज्याने आपला आत्मा वधस्तंभावर असताना आपल्या पित्याच्या स्वाधीन केला, तो आत्म्यांचा पिता प्रभू येशू ख्रिस्त तो सांगत आहे पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण म्हणजे काय. आणि तोच सांगू शकतो, तोच. आणि तो त्यांना काय म्हणत आहे, अहो अनाचार करणाऱ्यांनो, अनाचार, अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ पुढून निघून जा. हकलून देईल, तो हकलून देईल. कुठला युक्तिवाद चालू देणार नाही. पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करणं हे काय साधं सुधं नाही. आणि म्हणूनच प्रियानो, हे जे धर्मपुढारी होते ना, हे परुषी, हे शास्त्री, हे प्रमुख याजक, हे याजक, हे सदुकी, हे जे लोक होते ना प्रियानो, यांना क्षमा नाही मिळाली, यांना तारण नाही मिळालं. त्यांनी आपलं पाप कधीच आपल्या पादरात घेतलं नाही. ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत कधीच प्रामाणिक होऊ शकले नाहीत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला की तुम्ही आपल्या पापात मारा. आणि ते पापातच मेले प्रियानो.
ते स्वतःला नीतिमान समजत होते, धार्मिक समजत होते. ते प्रभू येशू ख्रिस्तापेक्षाही स्वतःला नीतिमान आणि धार्मिक समजत होते. आणि म्हणून त्यांचं पाप त्यांच्याकडेच राहिलं. ते त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर लादू दिलं नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्तानेही त्याची त्यांना क्षमा केली नाही. प्रियानो, संदेश देणे पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण आहे. पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण. आणि आम्ही ते पाहणार आहोत की कोणते संदेश देणे हे पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण होणार आहे. कोणते संदेश देणे? सर्वात पहिली गोष्ट प्रियानो, देवाचे पाचारण नसताना संदेश देणे. देवाने पाचारण केलेलं नसताना, देवाने निवडलेलं नसताना, देवाने त्या सेवा कार्यासाठी बोललेलं नसताना सुद्धा संदेश देण्याचं धैर्य करणे, ते स्वतःच्या इंटरेस्टवर, स्वतःच्या काहीतरी गुप्त हेतून करिता आणि संदेश देणं हे पवित्र आत्म्याचं काम आहे. बोलणारे तुम्ही नाही तर बोलणारा माझ्या पित्याचा आत्मा आहे, प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. पवित्र आत्म्याने प्रेरित होऊनच संदेश द्यावा लागतो, तसा बुद्धीने देता येत नाही, देऊ नये. पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण. कारण जो कोणी संदेश देतो ना प्रियानो, त्याने ही खुणगाठ बांधली पाहिजे की पवित्र आत्मा माझ्याशी बोललेला आहे का. नाही तर पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण होईल. स्तोत्र 50:16 मध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, दुर्जनाला देव म्हणतो, माझे नियम विधित करणारा तू कोण. पण दुर्जनाला देवाचा हा इशारा, देवाची ही वाणी ऐकायलाच येत नाही. माझे नियम विधित करणारा तू कोण. आणि शेवटी प्रियानो, त्याला क्षमा नाही, या युगी नाही आणि येणाऱ्या युगीही नाही. जुन्या करारात असे अनेक संदेष्टे होते, अनेक संदेष्टे. देवाचा खरा संदेष्टा एक असायचा, पण खोटे संदेष्टे अनेक असायचे. आणि जे संदेष्ट्यांसारखेच संदेश बोलायचे, संदेष्ट्यांसारखेच राहायचे, संदेष्ट्यांचं सोंग घ्यायचे, पण त्यांना देवाचं पाचारण नव्हतं. परंतु ते लाबाडी करायचे पवित्र आत्म्याविरुद्ध. काय लाबाडी करायचे? की हे आत्म्याने मला प्रगट केलेलं आहे, हे पवित्र आत्म्याने मला प्रगट केलेलं आहे. आणि कित्येक लोक त्याला भुलले. लोकच काय, राजे सुद्धा. पहिली गोष्ट पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण देणे, करणे, संदेश देणे आहे. देवाचे पाचारण नसताना संदेश देणे. दुसरी गोष्ट, पवित्र आत्म्याने प्रगट केलेले नसताना पवित्र आत्म्याचे नाव घेऊन संदेश देणे, लबाड्या करणे. पवित्र आत्म्याने प्रगट केलेले नसताना पवित्र आत्म्याचे नाव घेऊन संदेश देणे आणि म्हणणे, मला हे पवित्र आत्म्याने प्रगट केलेलं आहे, पवित्र आत्म्याने प्रगट केलेलं आहे. आम्ही आमच्या भावनेने बोलतो, आम्ही आमच्या दैहिक आवेशाने बोलतो, आम्ही आमच्या अनुभवातून बोलतो आणि नाव घ्यायचं पवित्र आत्म्याचं. आम्ही कुठेतरी ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं, पण पवित्र आत्म्याने प्रगट केलेलं नसतं आणि म्हणायचं पवित्र आत्म्याने प्रगट केलेलं आहे.
पवित्र आत्म्याविरुद्ध लबाडी आहे, दुर्भाषण आहे. असे संदेश देणारे ऐकणाऱ्या लोकांना हे भासवीत असतात की मी पवित्र आत्म्याने बोलत आहे, मला हे पवित्र आत्म्याने प्रगट केलेलं आहे. काही लोक माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, त्यांनी सांगितलं मला पुष्कळ गोष्टी. कुणीतरी त्यांच्या घरी आलं आणि त्यांनी सांगितलं की देवाचा आत्मा मला प्रगट करत आहे, इथे काहीतरी अशुद्ध आत्मा आहे. देवाचा आत्मा मला प्रगट करत आहे. एक तरुण मुलगा म्हणाला एका मुलीला की मी तुझ्याबरोबर लग्न करावं. आणि मग पवित्र आत्मा मला हे बोलत आहे की आज मी इथेच थांबावं. आणि पवित्र आत्म्याचं नाव घ्यायचं आणि सरळ लबाड्या करायच्या. पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण आहे प्रियानो, पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण आहे. पहिले राजे 1 अध्याय आणि 40 वचन. पहिले राजे 1 अध्याय आणि 40 वचन. दुसरे इतिहास 18 अध्याय 11 वचन आणि इर्मया 14 अध्याय 14 वचन आणि पहिले थेसलनी 2 अध्याय 11 वचन आम्हाला या संदर्भात सांगत आहे. प्रियानो, लक्षात घ्या, पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण. संदेश पुलपिटवरूनच दिले पाहिजेत, स्टेजवरूनच दिले पाहिजेत असं काही नाही. अनेक लोक असं सहज बोलता बोलता सुद्धा संदेश देत असतात. एकमेकांशी संवाद करताना बोलत असताना सुद्धा आणि असं दाखवत असतात की मी पवित्र आत्म्याचं नाव घेऊन ते बोलत असतात, परंतु ते मानवी बुद्धीने बोलत असतात. स्वतःचं काहीतरी कपट कारस्थान लपवण्यासाठी बोलत असतात. स्वतःचे काहीतरी दुष्ट हेतू किंवा स्वतःची फुसारकी मारण्यासाठी बोलत असतात. असेही संदेश होतात. पुलपिटवरूनच द्यायला पाहिजे असं काही नाही. तिसरी गोष्ट, पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण संदेश देण्याच्या संदर्भात. स्वतःचे पाप झाकवण्यासाठी, लपविण्यासाठी संदेश देणे. स्वतःचं पाप झाकण्यासाठी, लपविण्यासाठी संदेश देणे. संदेशामध्ये मोठमोठ्या गोष्टी बोलायच्या, जार कर्माच्या, चोरीच्या, लबाडीच्या, हेव्याच्या आणि दुष्टपणाच्या गोष्टी बोलायच्या, यासाठी की मी तसा नाही हे भासवण्यासाठी. पण संदेश देणाऱ्याने आधी प्रियानो पवित्र आत्म्याला गृहीत धरून आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की जो संदेश मी देत आहे ती गोष्ट माझ्यामध्ये तर नाही ना. स्वतःचं पाप लपविण्यासाठी. हे सर्व प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळातील धर्मपुढारी प्रभू येशू ख्रिस्ताच्या विरोधात गेले. का? कारण त्यांना स्वतःचं पाप लपवायचं होतं. हा सरळ सरळ त्यांची पाप उघड करत होता. प्रियानो, पवित्र आत्मा हा लपलेलं सगळं पाप उघड करत असतो. आणि संदेश देणाऱ्याने आधीच निश्चित करायचं आहे, आत्मपरीक्षण करायचं आहे की जे संदेश मला प्रगट झालेला आहे त्यातलं एखादं पाप माझ्यामध्ये राहून तर गेलेलं नाही ना, मग मी पश्चाताप केला पाहिजे. आणि संदेशामध्ये सरळ आम्ही साक्ष दिली पाहिजे की हे होतं माझ्यामध्ये, हे पाप माझ्यामध्ये होतं. अनेक संदेश मी माझं पाप लपविण्यासाठी दिलेले आहेत, हे कबूल केलं पाहिजे. कबूल केलं पाहिजे, नाही तर ती पवित्र आत्म्याविरुद्ध लबाडी होईल.
चौथी गोष्ट, पाचवी गोष्ट, संदेश देण्याच्या संदर्भात पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण. पाचवी गोष्ट, वचनाप्रमाणे जीवन नसतानाही संदेश देणे. वचनाप्रमाणे जीवन नसताना संदेश देणे. मत्ते 23वा अध्याय 2 ते 7 ही वचने आम्ही वाचूच. मत्ते कृष्णवर्तमान अध्याय 23, मत्ते 23 आणि वचने 2 ते 7 मध्ये एक पहिल्या वचनापासूनच वाचू. शास्त्री व परुषी यांचा निषेध. फिरवून लक्षात घ्या, जो कोणी वचनाप्रमाणे जीवन नसताना संदेश देतो ना, प्रभू येशू ख्रिस्त खडसावून त्यांचा निषेध करतो बरं का. आम्ही करायची काही गरज नाही, आम्ही त्याचा निषेध करायची काहीच गरज नाही. ते वचन जर प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे तर प्रभू येशू ख्रिस्त पाहून घेईल आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याचा कळकळीत शब्दात निषेध करील, जसा ह्या पुरुषांचा केलेला आहे. पहा, तेव्हा येशू लोकसमुदायास व आपल्या शिष्यास म्हणाला, मत्ते 23:1 वचनापासून पुढे, शास्त्री व परुषी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत, म्हणून ते जे काही तुम्हाला सांगिततील ते सर्व आचरित व पाळीत जा, परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका, कारण ते सांगतात पण तसे आचरण करीत नाहीत. जड अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यावर देतात, परंतु ती काढण्यासाठी ते स्वतः बोटही लावावयाचे नाहीत. आपली सर्व कामे लोकांनी पाहावी म्हणून ते ती करीतात. ते आपली मंत्रपत्रे रुंद व आपले गोंडे मोठे करीतात. जेवणावळीतील श्रेष्ठ स्थाने, सभास्थानातील श्रेष्ठ असणे, बाजारात नमस्कार घेणे व लोकांकडून गुरुजी म्हणून घेणे त्यास आवडते. प्रियांनो, तसं आचरण करीत नाहीत. हे झालं धर्मपुढाऱ्यांचं, पाळकांचं, संदेशवाहकांचं. परंतु सर्वसाधारण माणूस पण तसं करतोच ना प्रियांनो, करतो. एखाद्या व्यक्तीवर आपल्या व्यक्तिमत्वाची, आपल्या चारित्र्याची किंवा आपल्या पावित्र्याची, प्रामाणिकपणाची छाप पाडण्यासाठी देवाच्या वचनाचा आधार घ्यायचा आणि देवाच्या वचनावर बोलायचं की पहा, प्रभू येशू ख्रिस्ताने असं असं सांगितलेलं आहे, असं असं सांगितलेलं आहे. आणि ते आहे पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण. आपलं कपट लपवण्यासाठी, आपला काहीतरी फायदा साधायचा असतो, काहीतरी बिझनेस मिळवायचा असतो. काहीतरी स्वतःचा लाभ करून घ्यायचा असतो. आणि मग देवाच्या वचनाचा आधार घेऊन सांगायचं. सहावी गोष्ट, मनोरंजन, प्रशंसा, स्वस्तुती, स्वगौरव, अभिनय, पैसा कमविणे, स्वार्थ, लोभ किंवा दबाव किंवा पलायनवाद इत्यादी कारणांमुळे संदेश देणे. मनोरंजन, काहींना फार बरं वाटतं, एक सुंदर टाइमपास होतो, संदेश द्यायचा, मनोरंजन होतं. पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण होईल. मग प्रशंसा मिळवण्यासाठी संदेश देणे, काय बोललो, काय बोललो, काय बोललो, कसा बोललो, काय बोललो, काय बोल, प्रशंसा. मग स्वस्तुती, स्वस्तुतीच्या मागे संदेश देणे. मग स्वगौरव, स्वतःचाच गौरव करून घ्यायचं
काय माझी इंग्लिश बोललो मी, काय हिंदी बोललो, काय मराठी बोललो, काय एक एक शब्द वापरले आणि काय हे केलं आणि ते काय विचार होते. स्वगौरव, अभिनय. अभिनय म्हणजे काय? आम्हाला सरळ सरळ वाटतं ॲक्टिंग, कपट. अभिनय म्हणजे कपट. जो मी आहे तो मी नाही आणि जो मी नाही तो मी आहे हे भासवायचं, कपट. मग पैसा कमवणे. काही जणांचा संदेश देण्याचा ही उद्देश आणि हेतूच असतो पैसा कमवणे. त्यांनी 2-4 संदेश असे काही तयार केलेले असतात की ते लोकांच्या तोंडावर फेकायचे आणि पैसा कमवायचा. मग स्वार्थ, चर्चकडून काहीतरी लाभ होईल, फायदा होईल त्यासाठी. आणि मग लोभ. लोभ अनेक प्रकारचा असतो प्रियानो, फक्त पैशाचंच नाही, अनेक प्रकारचे लोभ असतात. जार कर्माचा लोभ आहे आणि अनेक प्रकारचे लोभ आहेत. दबाव. काही काही जणांना घरून दबाव असतो, आई वडिलांचा. नाही नाही, तुझे वडील, तुझे आजोबा पाळक होते, तू पाळक झालाच पाहिजे, तू पाळक झालाच पाहिजे. त्याची इच्छा नसती, पाचारण नसतं, नाही नाही तू पाळक झालाच पाहिजे. आणि तू काही करत नाही, शिकत नाही, काय नाही, तुला बुद्धी नाही, ज्ञान नाही, मग तू पाळक हो, पाळक हो, पाळक हो. कमीत कमी ते घर तरी मिळेल, ते चांगलं लाईफ तरी होईल, जगता येईल, पगार मिळतो, पैसा मिळतो, मग आता काहीच नाही करतायत, पाळक हो, पाळक हो. आणि मग दबाव, घरच्यांकडून दबाव येतो आणि व्हायचं पाळक आणि द्यायचे संदेश. पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण आहे. आणि काही जणांचं असतं पलायनवाद. एखाद्या पापापासून, एखाद्या दुष्कर्मापासून, एखाद्या अपराधापासून पलायन करण्यासाठी ते देवाच्या संदेशवाहकाचं रूप धारण करत असतात. पलायनवाद. मित्रांनो, ह्या इत्यादी सर्व गोष्टींमुळे जर संदेश दिले तर संदेश हे पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण होईल. लक्षात घ्या. आणि सर्वात शेवटची आणि 7वी गोष्ट, सैतानाचे सेवक होऊन नीतिमत्वाचे सोंग घेऊन संदेश देणे. सैतानाचे सेवक. तुम्हाला माहिती आहे, कायनाने सर्वात पहिलं अर्पण आणलं, कायनाने. परंतु यहुदा नंतर प्रगट करतो यहुदाच्या पत्रामध्ये की तो तर त्या दुष्टाचा होता, तो त्या सैतानाचा होता. तो सैतानाचा असून देवाला अर्पण आणत आहे, अर्पण आणत आहे. आणि देवाने हे ओळखलं, काही ना त्या दुष्टाचा, सैतानाचा आहे, मी ह्याचं अर्पण कसं स्वीकारू. देवाने नाही स्वीकारलं. सैतानाचे सेवक होऊन नीतिमत्वाचं सोंग धारण करणे आणि संदेश देणे. मित्रांनो, जर कायनाचं अर्पण स्वीकारलं असतं देवाने तर काय झालं असतं? काय झालं असतं? देवाने सैतानाला स्वीकारल्यासारखं झालं असतं. देवाने सैतानाला मान्यता दिल्यासारखं झालं असतं. देव सैतानाला कधीच मान्य होत नाही, कधीच स्वीकारत नाही. सैतान सैतानच आहे. लक्षात घ्या. आणि प्रियानो, अशा प्रकारे संदेश देणे म्हणजे पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण आहे, फार गंभीर. आणि प्रभू त्यांना म्हणेल, अहो अनाचार करणाऱ्यानो, माझ्या पुढून निघून जा, निघून जा. त्यांना नरकात टाकील. त्यांना क्षमा नाही, या युगी नाही, येणाऱ्या युगी नाही, या युगी आणि येणाऱ्या युगी. म्हणजे आता आणि त्या 1000 वर्षांच्या राज्यामध्ये सुद्धा क्षमा नाही, कधीच नाही. ते डायरेक्ट नरकातच जाणार. इतकं गंभीर आहे, इतकं गंभीर आहे.
गंमत नाही, खेळ नाही. प्रियानो, मी बोलत आहे, पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण तर नाही ना? खात्री करा आणि मगच बोला, देवाच्या वचनाचा आधार घेऊन. देव बापाला धन्यवाद असो. पुढचे 2 भाग आहेत, भूते काढणे आणि महत्कृत्य करणे. हे देखील पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण आहे आणि ह्यांना क्षमा नाही, या युगी नाही, येणाऱ्या युगी नाही. आम्ही ते पुढील संदेशांमध्ये पाहणार आहोत. परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण फार गंभीर विषय आहे, आम्ही समजून घेतला पाहिजे. देवबापाला धन्यवाद असो. आमेन. प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण यामध्ये आम्ही संदेश देणे हा भाग पाहिला. प्रभू, आम्ही पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करणारे संदेश तर देत नाहीत ना? आज आम्हाला आत्मपरीक्षण करायचंय. सहाय्य कर. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा. आमेन. यावेळेला आपण दानार्पणाकडे जात आहोत. पहिली प्रार्थना. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत. 52 कशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट असं देवाचं वचन तू आम्हाला पाठवून दिलेलं आहेस. आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. या वचनाचा आम्ही स्वीकार करत आहोत. बापा परमेश्वरा, या समयी बापा मंडळी जे काही तुला अर्पण करणार आहे, आमची विनंती आणि प्रार्थना आहे, तू स्वीकारून घे बापा. आणि बापा परमेश्वरा, प्रत्येक अंतकणाला तू स्फूर्ती दे, सहाय्य कर. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा. आमेन. यावेळेला गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करणार आहोत. असाच राहील उभा तुझ्या दारी, असाच राहील उभा तुझ्या दारी. घाली थोडी तरी भीक माझ, घाली थोडी तरी भीक माझ. असाच राहील उभा तुझ्या दारी, असाच राहील
दान अर्पणावर आपण आशीर्वाद मागूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावात आम्ही जे काही तुला देतो ते तू स्वीकारून घेतोस. आज जे दान आम्ही या दानकोशामध्ये समर्पित केलेलं आहे ते तू स्वीकारून घे, शुद्ध कर, पवित्र कर. तुझ्या पवित्र कार्यासाठी याचा विनियोग होऊ दे आणि ज्यांनी दिलेला आहे त्यांना शतपटीने दे. बापा परमेश्वरा, त्यांना भरपूर दे, बरकती, आर्थिक बरकतीचे आशीर्वाद दे. बापा परमेश्वरा, मंडळीलाही तू आशीर्वादाने भर आणि बापा परमेश्वरा, केवळ तुझंच गौरव व्हावं यासाठी आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत की देवाच्या राज्याची वाढ होऊ दे. मान महिमा गौरव देवाला, धन्यता आला प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणतो आमचे स्वर्गीय बापा, आमेन. आपण देवबापाचा आशीर्वाद मागूयात. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर येथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्ती पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे मना शांती आमुच्या, दया घना चिडे सरो हे चिंतनी, देहाची सो हा सेवनी अर्पितो तुला. दयानिधे स्तोत्रे गायने, आनंदे मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.